तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत एकदम छान आणि टेस्टी हेल्दी नाश्ता। असा हा बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे। मी त्याच्यासाठी घेतलेले आहे 2-3 उकडलेले आलू। आता ते आपण मॅश करून घेणार आहोत। आता आपण त्याच्यासाठी लागणारे साहित्य ब्रेड घेतलेला आहे 2-3, त्याचा आपल्याला बारीक चुरा करायचा आहे आणि 1 वाटी पोहे सुद्धा मी बारीक केलेले आहे। आता त्याच्यामध्ये मी घातलेला आहे हिरवी मिरची, थोडंसं लाल तिखट, धनिया पावडर, चाट मसाला, त्याच्यामध्ये थोडंसं गरजेनुसार नमक, हरी धनिया, त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे पोह्याचं पीठ। आता हे चुरा मी बारीक केला होता ब्रेडचा, तो सुद्धा त्याच्यामध्ये मी घातलेला आहे। इतका कुरकुरीत आणि इतका सुंदर छान नाश्ता बनते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता हे पूर्णपणे आपल्याला मस्तपणे मिक्स करून घ्यायचं आहे। छान याचा उंडा असा बनवून घ्यायचा आहे। मस्त छान एकदम एक छान प्लेन उंडा झाला पाहिजे। तुम्ही बघू शकता किती छान प्लेन उंडा झालेला आहे। आता त्याच्यासाठी आपल्याला असं एकदम थोडंसं लाटून घ्यायचं आहे गोळा आणि त्याला असं छानपैकी शेप द्यायचा आहे। तुम्ही कोणतेही शेप देऊ शकता, ते तुम्हाला ऑप्शनल आहे। तुम्ही कोणत्या आकाराचं बनवू शकता ते। मी याला छानपैकी समोशाचा असा शेप दिलेला आहे। तुम्ही बघू शकता किती छानपैकी आकार आलेला आहे याला। आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण एक-एक पूर्णपणे तळून घेऊया। आता एक-एक पूर्ण टाकून घेऊया तेलामध्ये। कमी आचेवर एकदम मस्तपैकी फ्राय होऊ द्यायचे। छान कुरकुरीत नाश्ता होतो, वरतून मस्त क्रिस्पी बनतो, आतून खूप छान मऊ लुसलुसीत छान टेस्ट लागते याची। तुम्ही बघू शकता आपल्या एका साईडनं फ्रायसुद्धा झालेला आहे। आता आपण त्याला छानपैकी पलटून घेत आहे। तुम्ही बघू शकता पाताक्षणी तोंडाला पाणी येत आहे। एकदम छान टेस्ट आहे। तुम्हाला असं आवडला तर तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। बघू शकता आपण पलटून घेतलेला आहे। कलर किती छान आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता ह्या नाश्ता आपला तयार झालेला आहे। लाईक, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत नाश्ता तयार झालेला आहे।